ठाणे जिल्ह्यात आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला अशी राजकीय लढाई पुन्हा सुरू झाली आहे। आत्महत्येस प्रवृत्त करून नजीब मुल्लांना आणखी एक परमार घडवायचा आहे का अशी टीका आव्हाडांनी केली आहे। त्यानंतर आता आव्हाडांवर आरोप करत एसआयटी चौकशीचा इशारा नजीब मुल्लांनी दिलाय। पाहूयात। माझी अजितदादांना हात जोडून विनंती आहे, एक परमारचा जीव घेतला ऑलरेडी, अशी किती घरं बर्बाद करणार आहात? परमार मध्ये कोणी पैसे घेतले? जितेंद्र आव्हाडांचे पीए अभिजित पवारांनी अवघ्या 2 दिवसात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी केली आहे। आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेते नजीब मुल्ला यांच्यावर निशाणा साधलाय। नजीब मुल्लांच्या ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्येची वेळ आली होती असं पवारांच्या राष्ट्रवादीत परतल्यानंतर अभिजित पवार म्हणाले। त्यावरून आव्हाडांनी बांधकाम व्यावसायिक परमार यांच्या आत्महत्येकडे बोट दाखवत आणखी एक परमार घडवायचा आहे का अशी टीका केली आहे। आता नजीब मुल्ला यांनी तुम्ही किती हत्या केल्या असा पलटवार करत एसआयटी चौकशीची मागणी करणार असल्याचं म्हटलंय। आमचा एक शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे, त्याला सुद्धा गेले वर्षभर हाच त्रास आहे, हाच त्रास। कोणीतरी फोन करतो, कधीतरी दुबईवरनं फोन येतो, कधीतरी इन्कम टॅक्सच्या कुठल्या तरी ऑफिसरचा फोन येतो। काय म्हणजे कोण ऑपरेट करते सगळं? माझी अजितदादांना हात जोडून विनंती आहे, एक परमारचा जीव घेतला ऑलरेडी, एक घर बर्बाद झालंय ऑलरेडी, एकाचा खून ऑलरेडी झालाय, त्याच्या 2 पोरी आज 10वीला परीक्षेला बसलाय, परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात, अशी किती घरं बर्बाद करणार आहात? परमार मध्ये कोणी पैसे घेतले? बली नजीब मुल्ला झाला। नजीब मुल्ला तुमचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही तर तो रिटायर्ड एसीपी पण येणार आहे तुमच्या समोर। आम्ही त्यांना पण विनंती करणार आहे का त्या दिवशी जितेंद्र आव्हाड घाबरून जे आले होते आणि विनंती करत होते की नजीब मुल्ला चुकून त्यांचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही, ते पण आम्ही सर्व एसआयटीला देणार। परमारने किती वाजता तुम्ही रात्री विचारायला दम दिलं, कसे घेतले? बली नजीब मुल्ला झाला फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी। रात्री 3 वाजता कोण फाशी घ्यायला निघाला? जो फाशी घ्यायला निघाला होता त्याची बायकोनी कोणाला फोन केलं? काय तुम्ही त्या माणसाला, नेत्याला ब्लॅकमेल केलं? कसं तुम्ही मानसिक त्रास दिला? ते पण आम्ही काढणार पोलिसांसमोर। परमार प्रकरणावरून नजीब मुल्ला यांनी आता आव्हाडांचा बंगला आणि डॉक्टरेट डिग्रीवरून निशाणा साधलाय। बंगला कसा मिळवला आणि डॉक्टरेट पदवी ही बनावट असल्याचा आरोप करत सर्व काही बाहेर काढणार असा इशारा नजीब मुल्ला यांनी दिला। मी उगाच नाही अजितदादांवर बोलायचो, आम्हाला त्रास होतो, आमच्या इन्क्वायऱ्या होणार आहे, याला सांगतो जितेंद्र आव्हाडची इन्क्वायरी होणार आहे, माझ्या संपत्तीची ओपन चौकशी करा, मी सांगतो ओपन। 35 वर्ष राजकारण करतोय, 93 साली शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो, 2002 साली आमदार झालो, फक्त पवार साहेबांच्या मेहरबानीमुळे। आणि मी इतका घाणेरडा माणूस होतो तो पवार साहेबांनी मला जवळ ठेवला नसता। तुम्हाला ओपनली मुद्देसह आम्ही सांगितलं, त्याचा बंगला, त्याच्या येऊरचा बंगला, आदिवासीची जागा कशी हडपली आहे, संजय गांधी नॅशनल पार्क त्या फॉरेस्टची जागा गेटमधून एंट्री केल्यावर राईट साईडची कशी त्यांनी पूर्ण अतिक्रमण करून ताब्यात घेतली आहे, या बंगल्याच्या रेमंडची जागा कशी कंपाऊंड तोडून घुसला आहे, सर्व तुम्हाला सिद्ध होईल। आता आम्ही जाणार जितेंद्र आव्हाडजी, कारण ते डॉक्टर म्हणतात, आम्ही त्यांची डॉक्टरची पण पदवीधरची त्याच्या बाबतीत मागणी करणार आहे का त्याची चौकशी व्हावे। कारण आमच्याकडे पुरावे आहेत की 6 महिने कोण कुठे राहिला, त्याचे CCTV फुटेज आहेत, त्याचे कॉल रेकॉर्ड आहे, आणि कोणी थिसिस लिहिलं, कोण 6 महिने कुठे हॉस्टेलला होता, कोणी थिसिस लिहिलं, तुम्ही फक्त सही केलेली आहे, तो माणसाचा ॲफिडेव्हिट पण आम्ही तयार केलेला आहे, आणि ते पण तुमच्या नकली डॉक्टरेटसाठी आम्ही पुढे जाणार। आज महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही किती खोटारडे आहेत, किती ढोंगी बाबा आहेत हे आम्ही दाखवणारच। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा जोरदार संघर्ष सुरू आहे। त्यातच अभिजित पवार दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा शरद पवारांच्या गोटात परतल्यानं हा संघर्ष टोकाला पोहोचला। गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.